असोसिएशनचे अध्यक्ष माऊलीदादा फड, आमचा वडिलकीचा आधार आदरणीय विजयजी सामत, आदरणीय शांतुभाऊ जैन, सन्माननीय संदीपजी लाहोटी, बंडू शेठ गरुड, देवसटवार काका, सन्माननीय विनोद सेठ सामत, माननीय नंदकिशोरजी बियानी, सुभाष सेठजी तोतला, पांडुरंगरावजी लाहोटी, आदरणीय गुलाबराव शेटे, माननीय विजयजी वाकेकर, अशोकजी कांकरिया, माननीय अनिल भाऊ तांदळे, माननीय रतनजी कोठारी, माननीय राजगोपालजी बंग, माननीय केदारजी सारडा, माननीय सुनीलजी कोटेचा, नवरतनजी शर्मा, लक्ष्मण भाऊ मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय सूर्यभान नाना मुंडे, इथं उपस्थित शहराचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष माननीय बाजीराव भैया धर्माधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष माननीय वैजनाथरावजी सोळंके, माननीय प्राध्यापक डॉक्टर मधुकर आगावसर, आदरणीय माऊली गडदे, माझे सहकारी माननीय जयपालजी लाहोटी, मनीषजी झंवर, माननीय सतीश भाऊ करमळकर, माननीय सुशीलजी डुबे, गोल्डी सेठ भाटिया, माननीय जगदीश चौधरी साहेब, अंबादासजी सुत्रावे, सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ, इथं उपस्थित आज आलेल्या परळी शहरातील सर्व व्यापाऱ्यांपैकी 90% व्यापाऱ्यांचं मी इथं नाव घेऊ शकतो, पण एकूणच कार्यक्रमाला उशीर झाला आणि आता माझ्याकडे मोजून 30 सेकंद आहेत, 30 मिनिट आहेत आणि 30 मिनिटात मला सेंचुरी करायची आहे. खरं तर मी सर्वप्रथम आपल्या सर्व व्यापाऱ्यांची क्षमा मागतो की यावर्षी मी लक्ष्मीपूजनाला आपल्या सर्वांच्या दारात येऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, पण अचानक मला श्वास घ्यायचा एवढा त्रास झाला की अर्ध्यातूनच मला परत जावं लागलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. झालेल्या दिवाळीच्या भाऊबीजेच्या मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर गेली 23 वर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी एक प्रथा चालू केली होती, काही दुकानात जाऊन लक्ष्मीपूजनाला त्या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा द्यायची, पण ती वाढवत मी प्रत्येक त्या दिवशी लक्ष्मीपूजन ज्यांच्याकडे झालंय त्यांच्या लक्ष्मीचं दर्शन घेऊन सर्वांना शुभेच्छा द्यायची प्रथा 23 वर्षापासून. फक्त यावर्षी खंड नाही पडला, पण अर्धवट झाला. आजच्या या बैठकीला एक आगळं वेगळं महत्व आहे. खरं तर हे दिवाळीचं चहा पान सुपारी ना, पान सुपारीचा कार्यक्रम आहे, पण अख्खी दिवाळी आपली निवडणुकीत जाते आहे आणि आजपासून 14 दिवसावरती मतदान आहे. म्हणून आजच्या या बैठकीला एक आगळं वेगळं महत्व आहे. अनेक मान्यवर व्यापारी इथं बसले, छोट्यापासून मोठा व्यापार करणारे, काही लाखाच्या उलाढालीपासून करोडोच्या उलाढाली करणारी मंडळी इथं आहे.
अनेक जणांनी या ठिकाणी सूचना केल्या की इथला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या या परळी शहरामध्ये, परळीच्या या व्यापार पेठेमध्ये आपण नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत. मी काही जणांना सांगून सांगून थकलो. कुठे आहे मालक? हा, इथे एक मालक आहे, इथं सुनील शेट आहे. म्हणलं मराठवाड्यात नाही एवढा मोठा सॉल्व्हेंटचा प्लांट या ठिकाणी तुम्ही करा. आपल्या मार्केटमध्ये जर सर्वाधिक सोयाबीनची आवक असेल तर आपल्याच भागात या ठिकाणी तुम्ही प्लांट करा. तुम्ही दोघांना सांगतो, आणखीन 10 जण सोबत घ्या. तुमचा 1 रुपयाही लागणार नाही. जमीन माझी, कोलॅटरल माझं, कर्ज घेऊन देणार मी. फक्त माझ्याच्यानं धंदा होत नाही म्हणून सांभाळायचा, तुम्ही मला काहीच देऊ नका. बरोबर आहे? आणि किती वर्ष झालं बोलतोय. आता असा माणूस जर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून भेटलाय, आता हा होत नाही, ही माझी चूक आहे का तुमची हिंमत होत नाही, ही तुमची चूक. म्हणून आजच्या कार्यक्रमात मी मत राजकारण हा विषय वेगळा. आज माझ्या या परळी वैद्यनाथ नगरीतल्या सर्व व्यापाऱ्यांची व्यापार दुपटीनं मोठा करावा, नवीन करावा, याच्यासाठी तुमची हिंमत वाढावी म्हणून मी आज बोलायला उभा आहे, मत मागायला नाही. मी ज्यावेळेस डॉक्टर मंडळींसोबत बसतो, अनेक डॉक्टर मंडळी वेगवेगळ्या सूचना देतात. मेडिकल कॉलेज आणा, मेडिकल कॉलेज आणा, तुम्ही करा. म्हणलंय बघा, माझ्याच्यानं करणं होत नाही. माझ्या घराच्या वर 16 एकर जमीन आहे. मेडिकल कॉलेजला 15 एकर लागती. 15च्या ऐवजी 16 घ्या, त्याच्यावर कर्ज घ्या, ती ट्रस्ट करून तुमच्या नावावर देतो. तुम्ही मेडिकल कॉलेज उभं करा. पण माझ्या मतदारसंघातल्या इथल्या माणसाची ट्रीटमेंट करायला 1 रुपया सुद्धा घेऊ नका. मला 1 रुपयाचा सुद्धा फायदा नको. तुमचं जे डिपॉझिट 15 कोटी भरायचंय तेही मी भरतो. बिल्डिंगही बांधून देतो, सगळ्या इक्विपमेंटही आणून देतो. फक्त तुमचे तुम्ही बघा आणि माझी जी अट आहे ती पूर्ण करा. आणखीन कुणी पुढे आलं नाही. आता ह्याच्यात माझा दोष काय? हिंमत आहे, मी माझं सगळं देतोय. तर मला इथं काय करायचं नाही. मी सरळ सांगतो की मी व्यवसाय धंदा करणारा माणूस नाही. हा, मी आयडिया देईल. मी व्यवसायाच्या एवढ्या चांगल्या आयडिया देईल की त्या आयडियातनं अनेक जण मोठे झाले. त्याच आयडिया देतोय, पण त्याच्यासाठी हिंमत लागते. ती हिंमत माझ्याच आहे, तुम्हाला सगळं द्यायची, पण पुढे चालवायची तुमची हिंमत होत नाही. हे कुठेतरी म्हणजे याची माझ्या मनात खंत आहे. आज या ठिकाणी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 100 एकरच्या आपल्या मार्केट यार्डाच्या बाबतीमध्ये विषय किती दिवसापासून चालला. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी पहिल्यांदा सभापती झाल्यावर घेतलेली ती जमीन 90 लाखाला. त्यावेळेस पणांचं कर्ज घेतलं होतं. ते कर्ज कसं फेडलं अण्णांना मला माहिती आहे. आज ती 100 एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीची आज 250 कोटी रुपयाची ती जागा झाली आहे. आज त्याच्यातली 1 गुंठा सुद्धा जागा स्वर्गीय अण्णा, स्वर्गीय साहेब नसताना सुद्धा इकडे तिकडे जाऊ दिली नाही. ती जागा फक्त आणि फक्त आपल्या या परळीतल्या व्यापाऱ्यांसाठी आणि परळीतल्या शेतकऱ्यांसाठी जशाला तशी ठेवली आहे. अनेकदा म्हणलं की ज्यावेळेस पहिल्यांदा म्हणलं की आपण आडत करू त्यावेळेस 9.5 लाख रुपये किंमत येत होती. पहिल्यांदा ज्यावेळेस चर्चा झाली, म्हणलं यातले फक्त काम करा, 3 लाख रुपये आत्ता द्या, बाकीचे सगळं बरोबर येणारी सुरुवात. अनेकदा बैठका झाल्या, पण त्यावेळेसचे 9.5 लाख तुम्हाला फार जास्त वाटू लागले. खरंय का नाही? जे चर्चेला होतं मी बोलतोय ते खरं. त्यावेळेसचे 9.5 लाख रुपये तुम्हाला जास्त वाटू लागले. मग आत्ता ज्यावेळेस सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की सोडून द्या, आपल्याला मार्केट करायचंय, आपल्याला व्यापाऱ्यांचा फायदा करून द्यायचा आहे.
आत्ता मार्केटमध्ये जे कंजेशन होत आहे ते व्हायला नाही पाहिजे, धंदा आणखीन व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याला सुद्धा सुलभ व्हायला पाहिजे. म्हटलं काय म्हणणं एकदा तुम्ही चर्चा करा. तुम्ही चर्चा केली, किती रुपयात ठरलं? 6 लाखात ठरलंय. 6 लाखच द्यायचे, बांधायचे तुम्ही. आता तुम्हाला बांधायला यावर्षी किती लागतील? मला व्यापार करायला जमत नाही, मला हिशोब लावायला जमत नाही. आता माझ्या माहितीने 30 ते 35 लाख रुपये तुम्हाला ते बांधायला लागतात, अशी मी माहिती काढली. कदाचित चुकीची असेल पण ठीक आहे. याच्यात माझी एकच अट आहे की जी डिझाईन दिली जाईल एकसारखं दिसलं पाहिजे. आपल्याला सुद्धा काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. एकाची आडत डिझाईन वेगळी, एकाची वेगळी असं नको. एक मार्केट करायचंय, तिथं फक्त मार्केट नाही, तिथं सर्व गोष्टी येणार आहेत त्या 100 एकरमध्ये. एवढी मोठी जागा शहराच्या ठिकाणी या महाराष्ट्रात कुठल्याच कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नाही, जी आज परळी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे. आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्या भविष्यातील व्यापारासाठी सगळ्यात मोठं पोटेन्शियल काय आहे, तर ही जागा आहे जी व्यापाऱ्यांची आहे, जी मापाड्यांची आहे आणि शेतकऱ्यांची आहे. साधी जागा नाही आहे. आज अनेक जण म्हणतात की मी काय केलं, मी काय केलं. अनेक दिवसापासून इथली 7 एकर जागा श्रीनगरच्या बाजूची काढायची हिंमत होती कुणाची? कशी काढली माहित नाही, सगळ्याला माहिती आहे. आज त्या 7 एकरवर मी अनेकदा चर्चा केली या परळीतल्या वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसोबत. छोटे कपड्याचे असतील, छोटे रिटेलर असतील, मी सगळ्याला विचारून आजही तुम्हाला सांगतो की त्या 7 एकरची जागा जशाला तशी का ठेवली, की आपल्यापैकी काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन सांगावं की एक फ्लोर आमच्यासाठी या व्यवसायासाठी ठेवा, आम्हाला अशी डिझाईन पाहिजे. एक फ्लोर वेगवेगळ्या एजन्सी जिथे येत आहेत त्यांना जसं पाहिजे तसं डिझाईन करून एक फ्लोर त्यांच्यासाठी द्या. अरे या मराठवाड्यात नसेल एवढा चांगला शॉपिंग मॉल अतिशय स्वस्तात, ज्याच्यात 10% फायदा तिथं गेलं तुम्हाला होणार आहे का, तर त्या जागेला किराया जास्त असणार आहे, त्या जागेची किंमत जास्त असणार आहे. तुमच्या मनासारखा मॉल तिथं काढून द्यायची जबाबदारी माझी. पण पुढे तर या, पुढे कुणी येत नाही. हे कशासाठी ठेवली 7 एकर? का मला बंगला बांधायचा, मला दुकानं करून तिथं व्यवसाय करायचा? हे सगळं आपल्यासाठी आहे. मधल्या काळामध्ये अनेक छोट्या छोट्या तक्रारी आहेत, त्या काय त्याचा विचार करा. आपल्या मार्केटमध्ये आता आपण म्हणतो की व्यापार नाही, हे नाही, तर मग मार्केटमध्ये गर्दी काय? पहिली तर एवढी नव्हती, आता आहे. कदाचित लोकसंख्या वाढल्यामुळे झाली असेल. जर लोकसंख्या वाढल्यामुळे झाली असेल तर पैसेही थोडे वाढले म्हणून गर्दी असेल. तर आता या मार्केटमध्ये गर्दी होत असताना अनेक दुकानावर येणाऱ्या गिरायकाला भाजीपाल्याच्या व्यापाऱ्यांमुळे त्रास होतो. खरं, हे भाजीपाल्याचे सगळे व्यापारी आपण बाजूला काढले होते ना. काढल्यानंतर कुणी आंदोलन केलं, कुणी आंदोलन करून राजकारण करून पुन्हा ते समाधानाने बसलेले वेगळ्याकडे ते भाजीचे व्यापारी पुन्हा तिथं आले. मग या राजकारणाला सुद्धा, अशा गोष्टीला सुद्धा दोष जर आम्हाला द्यायचा तर याचा विचार करा. म्हणून ही सुद्धा अडचण ठेवणार नाही. मी या ठिकाणी भाजी मार्केट सुद्धा वेगळं करतोय आणि या ठिकाणी फ्रूट मार्केट सुद्धा वेगळं करतोय. आणि ज्याला पहिले तर आपण आडत लाईनला देणार आहे, बरोबर आहे. मार्केट, नव्या मार्केटमध्ये आडत ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांना आपण सगळे अगोदर प्लॉट देणार आहे. आणि त्याच्या पलीकडे ज्याला तिथं चांगलं व्यवसाय करायचा आहे त्याला सुद्धा आपण तिथं जागा देणार आहोत. फक्त तुम्ही व्यवसाय करायची हिंमत ठेवा. तुमच्या व्यवसायात जर कोण आड येईल तर त्याची माझ्यासोबत गाठ हे आपल्यालाही माहिती आहे. पण हिंमत तर करा. आपल्यात हिंमत कुठेतरी कमी आहे आणि ही कमी हिंमत आपल्यातली असल्यामुळंच आज अनेक जण उठून आपल्या या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला, व्यापार पेठेला, व्यापाऱ्यांना, या मातीतल्या प्रत्येक माणसाला बदनाम करायला निघालेत की मार्केटमध्ये दादागिरी आहे.
मार्केटमध्ये दहशत आहे. इमानदारीनं मी तुम्हाला सगळ्याला विचारतो, राजू शेठ कुठे आहेत पार्श्वर, तुम्ही सोडू ना, माझी कोणाकडे रुपयाची उधारी हाय का? इमानदारीने सांगा, हो का नाही? मी कधी तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी, कुठल्या कार्यक्रमासाठी, कुठल्याही 1 रुपयाची पावती मी तुमच्याकडे येऊन फाडली आहे? एवढा मोठा महोत्सव गणपतीचा घेतोय, आपल्यापैकी कुणाकडून 1 रुपया जमा केला? जेवढे जेवढे सार्वजनिक कार्यक्रम या परळी वैद्यनाथ नगरीची प्रतिष्ठा वाढावी म्हणून या ठिकाणी मी अनेक वर्षापासून घेतोय, आपल्यापैकी एका व्यापाऱ्याला त्रास दिला 1 रुपया तरी? मी पार्श्ववारांचं नाव बाजूला का केलं? कारण त्यांच्याकडून किराणा घराला नाही, बरं का, घराला नाही, अन्नपूर्णा भोजनालयाला वर्षभराचा देण्याचं काम मी त्यांच्याकडून करतो आणि वर्षाचं एकदा घेऊन जसं जसं येईल तसं द्यायचं, म्हणून यांना बाजूला केलं. हे मी कधी बोलणार नव्हतो, पण आज माझ्यासारखा प्रामाणिक काम करणारा तुमच्या कुटुंबातला एक, माझं दुसरं स्वप्नच नाही हो. माझी ना राजकीय कुठली महत्वाकांक्षा आहे, माझं स्वप्न एवढंच आहे की या मातीतली माणसं सर्वार्थाने मोठे झाले, पण या मातीतल्या माणसाला मला मोठं करायचं, हेच माझं स्वप्न आहे. ते मोठं सर्वार्थानं करायचं, ते व्यापारात करायचंय, उद्योगात करायचंय, शिक्षणात करायचंय, सर्व क्षेत्रात, आणि ते होऊ शकतं. आणि जे होऊ शकतं, आपण न होणाऱ्या गोष्टी केल्यात, जे होऊ शकतं तर मी 100% या ठिकाणी करणार आहे. आज मी आपल्याला सांगतो, आपल्यापैकी अनेक जणांना हे माहित नसेल. अनेक जण म्हणले काय आलं, उद्योग आला का, MIDC आल्या का? अनेक जणांना उत्तर सुद्धा देत आहेत, तर ही सिमेंटची फॅक्टरी आहे ना, कशी आली? 2006ला मी सुप्रीम कोर्टात भांडलो, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला सबंध देशाच्या थर्मल पॉवर स्टेशनला की जिथून मोकळी राख उचलली जाते तिथे वेसल लावा, सायलो लावा. आणि वेसल आणि सायलो लावायला ज्यावेळेस महानिर्मितीकडे पैसे नव्हते, त्यावेळेस त्यांनी BOT वर काढले. म्हणजे हो, 2 टेंडर, सगळे 3 प्लॅन्टचे 2 टेंडर मला मिळाले राखेचे. ते मिळाल्यानंतर इंडियन सिमेंटचे मालक, त्यावेळेस अजय मेहता MD होते महानिर्मितीचे, त्यांच्या थ्रू मला विनंती केली की यांनी जर मला राग दिली तर असा असा बिझनेस मी यांच्यासाठी करतो. तिथं उद्योग उभा करायचा नव्हता, बघ तुमची काय रॉयल्टी मी देतो. म्हणलं मला रॉयल्टी 1 रुपयाची नको. तुम्ही जर इथं ग्राइंडिंग युनिट उभं करत असाल तर माझ्या एंटायर राखीचे तुम्हाला परमनंट 1 रुपया न घेता परमनंट. मग त्यावेळेस 300 कोटी रुपयात ग्राइंडिंग युनिट झाला. इतके वर्ष चाललं, काहीतरी उलाढाल होत असेल ना, त्याच्यातला रुपया मार्केटमध्ये येत नाही का? काय येतो का नाही? आता ज्या वेळेस इंडिया सिमेंटनं ती अल्ट्राटेकला विकली, विकायच्या अगोदर मी मध्ये पडलो. मला असा व्यवहार होणार असेल, 300 कोटी रुपये त्यावेळेस इंडिया सिमेंटने घातली, आम्ही आमचे सगळे राखेचे राईट्स तुम्हाला दिले. आता जर या ठिकाणी बिर्ला टेकला जायचं, अल्ट्राटेकला, तर अल्ट्राटेकच्या अधिकाऱ्यासोबत म्हणलं तुम्हाला घ्यायचंय तर या अटीवर घ्या की त्यांनी त्यावेळेस 300 कोटी रुपये गुंतवले होते, आता तुम्हाला हा उद्योग 5 पटीने वाढवावा लागेल, तुम्हाला 600 कोटी रुपये अतिरिक्त गुंतवावं लागतील. त्यांनी मान्यता दिली, ऍग्रीमेंट झालं. त्या ऍग्रीमेंटवर माझी सुद्धा सही याच्यासाठी घेतली की ते 600 कोटी रुपये गुंतवणार आहेत आणि आत्ताची फॅक्टरी ही 3 पटाने मोठी होणार आहे. आणि त्याची मीटिंग आपल्या गेस्ट हाऊसला सुद्धा झाली. आज 300 कोटी रुपयाची गुंतवणूक साधी आहे. उद्या ज्यावेळेस ही फॅक्टरी 3 पटाने वाढल्यानंतर रोजगार मिळेल, गाड्या लागतील, ड्रायव्हर लागतील, मेकॅनिक लागतील, गॅरेज सुद्धा वाढतील. आणि इथं जे व्यवहार होणार आहे तो इथंच होणार आहे ना, का दुसरीकडे जाणार आहे?
आज कुणाला माहितीये की मलनाड, पूर, भिलेगाव, वाघाळा या परिसरामध्ये माऊलीदादा आहेत? कुणाला माहितीये? 7 वर्षापूर्वी सापोर्जी पालोनजीला माझी स्वतःची, जिथं स्वर्गीय अण्णांनी 250 एकरात द्राक्षाची बाग उभी केलेली, आपल्यापैकी अनेक जणांनी जाऊन बघितली असेल. 250 एकरात बाग उभं करणं. अण्णा आजारी पडल्यानंतर अख्खी बाग मोडून टाकली. काय करायचा प्रश्न पडला. सापोर्जी पालोनजीला 3,000 मेगावॅटचं देशात टेंडर मिळालं होतं सोलार पॉवरचं. मी हात जोडून विनंती केली, त्यांना 25 दिवसात जमीन रजिस्टर करून पाहिजे होती. सगळ्याला सगळी जमीन रजिस्ट्री 20 दिवसात करून दिली. आज 80 मेगावॅटचा तिथं प्रकल्प आहे. ज्या वेळेस प्रकल्प चालू झाला त्यावेळेस पर मेगावॅट 5 कोटी रुपये खर्च येत होता. आज त्या सोलार प्लॅन्टची किंमत किती झाली सांगा. आता 45, आता तर वाढलीच आहे. आणि तिथं रोजगार किती आहे. गवत काढणाऱ्या बाईपासून ते टेक्निकल काम करणारे सुद्धा, आणि त्यांचा व्यवहार जे होतो काय मुंबईत होतो, इथं होत नाही. ही खरी गोष्ट आहे की 2-3 गोष्टी झाल्यात, त्या चुकांना माझ्याकडून झाल्यात ना ताईकडून झाल्यात. आपल्यापैकी अनेक व्यापारी मधल्या मध्ये 2-3 गोष्टीची चर्चा करतात. आपल्याला वाटतं धनंजय मुंडेचं लक्ष नाही. हो, माझं फार लक्ष आहे. आपल्यातल्या आपल्या चर्चा. कारखाना बंद पडला, सूतगिरणी बंद पडली. कारखाना आणि सूतगिरणी बंद पडायला ना पंकजाताई जिम्मेदार आहेत ना धनंजय मुंडे जिम्मेदार आहेत. पण आज मी तुम्हाला एक वचन देतोय. तुम्ही नवीन उद्योगांना म्हणलात ना, नवीन उद्योगाचं नंतर बोलेल. आज वचन देतोय, येणाऱ्या वर्षात, येणाऱ्या सीझनला वैद्यनाथ कारखाना सुद्धा चालू होणार. आणि धारूरला मी बँकेच्या ऑप्शन मधून घेतलेल्या आपल्या सिरसाळ्याच्या शिवला जे मुंगीचा कारखाना आहे ते सुद्धा मी येणाऱ्या वर्षात चालू करणार. आणि आज वचन देतोय की संत जगमित्र नागा सूतगिरणी सुद्धा मी 1 वर्षाच्या आत चालू करून तुम्हाला दाखवणार. आता हे कसं, कारखान्याचं ताई कधीतरी सांगतील. मुंगीचं तर सगळं झालंय, फक्त नाव बदलायचं राहिलंय की ज्याच्याकडनं घेतलंय त्याचं लायसनवर नाव तर बदलावं लागतं बँकेतून, माझ्या नावावर झालेलं आहे. आणि राहिलं सूतगिरणीच्या बाबतीत, तर सूतगिरणीमध्ये विशेष बाब म्हणून पॉलिसी चेंज केली, अतिरिक्त जमीन विकली. चालू सूतगिरणी बंद झालेली आहे. फक्त का, तर बँकेच्या शाखा सगळ्या बंद पडल्या म्हणून. अतिरिक्त जमीन विकून ते सगळं कर्ज फेडून आहे ती सूतगिरणी नव्या टेक्निकमध्ये सरकारची वेगळी मदत घेऊन 0% व्याजदरात 10 वर्षासाठी. मग बघा ह्या सूतगिरणीचं तुम्ही काम कसं होत. हे सगळे विषय आत्ताचे झाले. पण याच्या पलीकडे जाऊन मी शब्द दिला होता मागच्या वेळेस, मी MIDC करील. 78 गुंठे 2200 एकर पैकी 78 गुंठे आपण जमीन आज भूसंपादित केली. 2200 एकर मध्ये 78 गुंठे म्हणजे फार जास्त आहे का नाही? फार छोटे. पण गोंधळ काय झाला हे कुणाला माहित नाही. अगोदरच त्या जागेच्या जमिनीची किंमत सरकारने कुठच्या कुठं नेऊन ठेवली. आता ती जर जशाला तशी भूसंपादन MIDCने केली तर त्या किमतीत करावं लागेल. आणि जर MIDCने जर 50 पैशाची जमीन 10 रुपयाला घेतली तर MIDC येणाऱ्या उद्योजकाला ती जमीन किती रुपयाने दिली? MIDCचा फायदा ठेवून देईल का नाही? म्हणून या भूसंपादनाला वेळ का लागतोय? कारण हे 78 एकर जी हेक्टर भूसंपादन झालंय ते 50 पैशांनीच झालंय. आणि राहिलेलं सुद्धा भूसंपादन मला 50 पैशांनीच द्यायचंय. कारण जो उद्योग येईल त्याला वाटलं पाहिजे की अरे महाराष्ट्रात उभा एवढी स्वस्त जमीन मिळत नाही उद्योग करायला, 1 रुपयामध्ये जर इथं जमीन मिळत असेल तर उद्योग मी इथं करेल. जवळ रेल्वे स्टेशन आहे, तारू गावांच्या प्रकल्पावरून तिथं पाणी आणायला मंजूर झालंय. आणि अनेक मोठ्या उद्योगपत्यासोबत मी या ठिकाणी बोलतोय, चर्चा करतोय.
ते म्हणतात जरा थांबा होऊ तर द्या, जरा थांबा होऊ तर द्या. आत्ताचं बोलणं प्रीमॅच्युअर आहे. मी आपल्याला सांगतो, आजही नाही, मी यापूर्वी म्हणलो होतो की एक दिवस कुणालाही माहित नव्हतं आम्ही कॉलेजला असताना की पुणे जिथं सिम्बायोसिस कॉलेज आहे त्याच्यापासून काही किलोमीटर अंतरावर विनोद शेठला माहिती आहे महाबळेश्वर हॉटेल हे शेवटचं होतं. पुढे अख्खं जंगल होतं. कुणालाही माहित नव्हतं की हिंजेवाडी होईल आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड एकच हॉटेल. इकडं हडपसर नाही, पुढे पार इकडं शिक्रापूर नाही, गणपतीपर्यंत अख्खं पुणे एक. मी आज आपल्याला सांगतोय, तुम्ही विश्वास ठेवा, पद बीद राजकारण बाजूला ठेवा, पण एक दिवस परळी आणि अंबाजोगाई एक वाटेल, एक दिवस परळी आणि दिंडूर पर्यंत एक वाटेल, एक दिवस हे आपलं गंगाखेड सुद्धा एक वाटेल. अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट आणि स्वप्न आम्ही या ठिकाणी बघतोय. पण एकट्याने स्वप्न बघून उपयोगाचं नाही. व्यवहार तर मी करीत नाही. उद्योग तर तुम्हाला करायचा, व्यवहार तर तुम्हाला करायचा, हिंमत तर तुम्हाला करावी लागेल. मी आयडिया देईल, मी अनेक कल्पना देईल, पण शेवटी हिंमत तुम्हाला करावी लागेल. आणि या हिंमत करण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही हे प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीने मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो की कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आज मला वाईट वाटतं एका गोष्टीचं की समोर उमेदवार म्हणून यायचं, त्यांनी काय करायचं, परळीत प्रचंड दहशत आहे, परळीतली मायबाप जनता घुसमटलेली आहे. मला सांगा, आता इथं मंजित बसलाय, ह्यानी जर रात्री 10-10:30 फोन केला ना आणि जरा जोरात बोलला तर मी घाबरतोय. बरोबर आहे का नाही? इमानदारीनं सांग, जे कोणी सकाळ आणि म्हणे माझे दादागिरी, अरे मीच सगळ्याला घाबरून वाकून मेलोय का हो. हा का अशी घुसमट, काही त्रास आहे? पण ही बदनामी आपण का सहन करायची? कुणी यायचं म्हणायचं परळी दहशत आहे, कुणी म्हणायचं यायचं आणि सांगायचं की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 222 बूथ अतिसंवेदनशील करा, कॅमेरे लावा, मिलिटरी बोलवा. का? ह्या परळी विधानसभा मतदारसंघातली मायबाप जनता जी मतदान करते ती बोगस आहे. ही आपली बदनामी नाही. मी या मातीतला प्रामाणिक तुमची सेवा करणारा तुमच्या कुटुंबातला एक आहे. मला माझ्या मान अपमानापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय असेल, जर कुणी माझ्या मातीची मातीतल्या माणसाचा कोण अपमान करत असेल तर हा धनंजय मुंडे कधीच सहन करणार नाही, कधीच. आणि तेच लोक येऊन मत मागणार आहेत. मला तर कधी कधी कळत नाही, माझ्यासारखा, म्हणजे मला माहित नव्हतं, माझ्यासारखा एवढूशा घरात जन्माला आलेला, लहान कुटुंबात, एवढूशा जातीत, लहान जातीत माझी का एवढी कुणाला भीती असावी? तुम्ही तर सांगा. तुम्हाला तर भीती नाही ना, मग बाहेरच्या माणसांना का भीती वाटावी माझी आणि ताईची? का अशी व्यूहरचना करावी की लोकसभेत ताईचा गेम केला तर विधानसभेत धनंजयचा करायचा? का व्यूहरचना? आपलं अस्तित्व काय? ही व्यूहरचना कशासाठी करावी? का माझी भीती आहे? का यांना वाटतं की असा एखादा महाराष्ट्रामध्ये काम करणारा व्यक्ती उद्या आपल्याला अडचणीचा ठरू शकतो म्हणून आत्ताच ह्याचा व्यूहरचना करून राजकीय अस्त करा? तर भीती धनंजय मुंडेची नाहीये. भीती तुम्ही जे आहेत, धनंजय मुंडेची ताकद जी महाराष्ट्रात दिसती ती तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाच्या ताकदीची आहे, त्याच्यामुळे ती भीती आहे. त्यामुळे मला संपवणारा नाव संपेल, पण या नावाच्या मागे ही ताकद तुमची आहे, ही आपली ताकद संपवायला निघाले, आपल्या मातीतल्या या नेतृत्वाला संपवायला निघाले. कधीतरी या गोष्टीचा विचार करा.
का पुन्हा ती जात पात धर्म? मी तर माझ्या जीवनात कधी जात पात धर्माचा कधी विचार केला नाही. माझा धर्म हा सेवा आहे, जात माझी सेवा आहे. जो येईल तो. माझ्यासाठी निवडणूक ज्या दिवशी आचारसंहिता चालू होईल त्या दिवसापासून राजकारण चालू झालं. ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी माझं राजकारण संपलं. नंतर कुणी या. माझ्या डोळ्यासमोर ज्यांनी शिव्या दिल्या, मतदान झाल्यानंतर माझ्याकडे आला आणि माझं काम आहे म्हणून सांगितलं तर त्याचं सुद्धा काम करतो. हे नानासारखे भैयासारखे सगळे म्हणजे साहेब काय चाललंय तुमचं? आणि परवा दिवशी शिव्या दिल्या तो तुम्हाला, आयमावर शिव्या दिल्या. आपल्याला ईश्वराने काहीतरी ताकद दिली ना की एखाद्याचं आपण काम भलं करू शकतो, भले त्यांनी कुठल्या निवडणुकीत विरोध केला असेल. आणि आपण तर त्याचं काम नाही करू शकलं तर ईश्वराने दिलेली ती ताकद आहे ना, ते आपल्याकडून ईश्वराचा अपमान होईल. आज मी परळी शहरात बाहेर पडलो. काल एक जण, मला माहित नाही, याची ओळख नाही, कधी 3-4 वर्षापूर्वी त्याची लहान मुलगी 2 वर्षाची असताना एवढी सिरियस झाली की काय झालं कळत नव्हतं. मुंबईला शिफ्ट केलं. मुंबईतून कळालं की 24 तासाच्या आत जर हिचं ऑपरेशन नाही झालं तर ही वाचू शकत नाही. जे ऑपरेशन करायला नेलं याला टाटाला, टाटा म्हणलं 24 तासात ऑपरेशनच होऊ शकत नाही, 24 दिवस लागतील. मी माझ्या भाषेत काय पद्धतीनं बोलायचे ते बोललो. 12 तासात ऑपरेशन केलं. काल तो व्यक्ती रडत म्हणत होता स्टेजवर, मला माझी त्याची ओळख नाही पळत नाही भाऊ, रडत अक्षरशः आझादनगर. आणि त्यांनी मोबाईलवर त्या मुलीचा फोटो दाखवला. आज त्याची मुलगी 4 वर्षाची 5 वर्षाची झाली की तुमच्यामुळे जिवंत आहे. म्हणलं बाबा माझ्यामुळे नाही, ह्याच्यामुळे. मी निमित्त मात्र, हे सगळा करता करविता वर बसलेला. आणि या करत्या करवित्यांनी जर माझ्यासारख्याला निमित्त मात्र केलं, हे निमित्त जर तुमचं इमानदारीने काम करत असेल आणि ह्या निमित्तामध्ये जर तुमच्या बाबतीत कधी कुठल्या पाप आलं नसेल तर ह्या निमित्तालाही तुम्ही सांभाळलं पाहिजे का काय करायला पाहिजे? का इथं सुद्धा या निमित्ताची जात बघायची आहे, ह्या निमित्ताचा धर्म बघायचा आहे, त्या जातीतली जात बघायची आहे? अशाने निवडणूक होत नसते. अरे एखादा नेता, ही आपली परंपरा, अनेक वर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पाठीमागे ताकद तुम्ही उभी केली. मुंडे साहेब महाराष्ट्राचे देशाचे नेते झाले. ताईंच्या पाठीमागे ताकद उभी राहिली, त्या महाराष्ट्राच्या आज देशाच्या नेत्या माझ्या मागे उभी केली. मी सुद्धा आज त्या लाईनीत गेलोय. एका निवडणुकीत म्हणजे विधानसभा एका निवडणुकीत. आता मला सांगा, अशीच ताकद जर तुम्ही येणाऱ्या 5 वर्षात उभी केली आणि मला आशीर्वाद दिले, हे आशीर्वाद असे नको आहेत, आशीर्वाद जिंकण्याचे बिंकण्याचे नको आहेत. मला 2 निवडणुकीचा मुंहतोड जवाब या परळी विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयातून दाखवायचा. ऐतिहासिक विजयातून. ही माती जात पात धर्म नाही, कर्तृत्वाला मानणार आहे. आणि या मातीचा धर्म हा आहे की जो कर्तृत्व दाखवतो, जो या मातीशी इमानदार आहे, या मातीतल्या माणसाची इमानदार आहे, या मातीतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस त्याच्या पाठीमागे उभं राहतो.